बरोबर. इथे ऑल करा, कस्टम आहे तिथे एंटर मारा, इथे ए करा. हा एंटर एंटर इथे मोर ऑप्शन वर येस करा, एंटर मारा द्या, इथे येस करा, इथे F1 दाबा, इथे दिलंय बघा F1. इथे कस्टमर सिलेक्ट करा तुमचा आणि एंटर एंटर मारा द्या. हो आणि इथे आता एंटर मारा. हो हो की त्याचीच बिल येणार समोर तुमच्या समोर. एंटर मारा बघा, सिलेक्ट करा आणि एंटर मारा द्या इथे. बस आले बघा. ही आता त्याच कस्टमरची आली बघा सगळी हिस्ट्री. ओके, अजून काय सांगायचं होतं? हे आता तुम्हाला सगळी वन टाइम प्रिंट द्यायची आहे काय? हा हा नाही सगळ्यांची मी विचार सगळ्यांची प्रिंट काढायची का एकाच वेळी? हा काढू शकतो. हा मग एस्केप करा सांगतो, ते इकडनं ना तिकडनं काढायचे. एस्केप करा, तिकडे ह्याच्यामध्ये या, डेली रिपोर्ट मध्ये या, वरती ऑप्शन आहे बघा डेली रिपोर्ट, त्याच्यामध्ये डेली वर्किंग, त्याच्यामध्ये मल्टी बिल आणि अदर प्रिंटिंग आहे बघा, त्याच्या खालचा ऑप्शन, हा त्याला क्लिक करा. ओके, इथे होलसेल आहे तिथे रिटेल करा अगोदर. ओके, एंटर मारा, एंटर एंटर. इथे कस्टम आहे तिथे ऑल करा, ए प्रेस करा, हा ए दाबा ना. ओके, एंटर मारत इथे बघा, इथे ऑप्शन आहे कुठे सांगा, ऑपरेटर नेम सिलेक्ट, इथे कस्टमर आहे, इथे या सर्च कस्टमर, मोबाईल नंबर आहे ना, मोबाईल इथे F1 बटन दाबा. हो सर ऐका, इथे F1 बटन दाबा. कस्टमर सर्च करा तुमचा मगाचा, सिलेक्ट करा तो कोणत्या याचे पाहिजे ती, बस आणि एंटर मारत आहे मगाशी सारखं, ऍक्सेप्ट करा. ओके, इथे बघा सगळी बिल आली. इथे ही सगळी बिल सिलेक्ट करण्यासाठी हे बघा काय दाबा, स्टार बटन दाबा, स्टार कीबोर्ड वरनं. स्टार की, हो स्टार की असते ना, इंटूचं साइन वापर. हा ओके, आता सगळे सिलेक्ट झाले बघा इथे बघितलं तर. ओके, आणि प्रिंट देण्यासाठी F6 बटन, F6 फॉर प्रिंटिंग, कीबोर्ड वरनं F6 की प्रेस करा, की सगळ्या बिलांची प्रिंट येईल बघा. ओके, एंटर मारलात का पहिलाच ऑप्शन आहे बघा, मल्टी बिल प्रिंटिंग, त्याला एंटर मारायचा. बस आता प्रिंटिंग तुमची एक एक द्यायची गरज नाही, ऑटोमॅटिक घेईल तुमची सगळे बिल. ओके ठीक आहे सर, चालेल. ओके ओके ना, कट करू नये इकडनं. ओके सर, चालेल. ओके ओके, अशा प्रकारे तुम्ही मल्टी बिल प्रिंट करू शकता रिटेल मध्ये एकाच कस्टमरचे. ठीक आहे सर.